नमस्कार, मी विजय केतले, पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना अध्यक्ष पालघर जिल्हा। मागील 15 दिवसापासून NIC ऑनलाईन पासिंग पद्धत बंद केलेली आहे। नवीन तंत्रज्ञान आणायचं आहे असं सांगून ही पासिंग बंद केली आहे। त्यामुळे लाखो रिक्षा चालकांच्या पालघर जिल्ह्यामध्ये अतोनात हाल होत आहेत। त्यांच्यावरती RTO मार्फत पोलिसांमार्फत कारवाई होत आहे आणि त्यांना दंडाचा नाहक भुर्दंड भरावा लागत आहे। त्याचबरोबर पासिंग नसल्यामुळे अनेक रिक्षा रस्त्यावरती निघत नाही व त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत। कोणतेही पासिंगची पर्यायी व्यवस्था न करताच NIC ऑनलाईन पासिंग बंद केल्यामुळे खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे। त्यासाठी आमचे ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिस यांच्याकडे मागणी आहे की पर्यायी पासिंगसाठी तात्काळ ऑफलाईन पासिंग सुरू करावी, जेणेकरून रिक्षा चालक व प्रवाशांना दिलासा मिळेल। त्याचबरोबर या 15 दिवसाच्या दरम्यान ज्या रिक्षा चालकांचा अपघात झालेला आहे व त्यांना इन्शुरन्स क्लेम मिळत नाही, त्यांचा क्लेम देखील ट्रान्सपोर्ट कमिशनने पास करण्यासाठी परवानगी द्यावी। अशा अनेक अडचणी या पासिंग थांबल्यामुळे निर्माण झालेल्या आहेत। रिक्षा चालकांचं दोन्ही बाजूंनी आर्थिक नुकसान होत आहे। पासिंग नसल्यामुळे रिक्षा चालवू शकत नाही आणि एखाद्या वेळेस रिक्षा बाहेर काढली तर वाहतूक विभाग व RTO कडून कारवाईला सामोरे जावं लागत आहे। तरी तात्काळ 2 दिवसात वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वसई विभागात ऑफलाईन पासिंगसाठी परवानगी द्यावी आणि रिक्षा चालकांना दिलासा द्यावा, अन्यथा RTO कार्यालयामध्ये रिक्षा जमा आंदोलन केले जाईल व याची सर्व जबाबदारी वाहतूक RTO वसई यांच्यावरती राहील, याची नोंद घ्यावी। तरी माझी कळकळीची विनंती आहे की पासिंग तात्काळ ऑफलाईन पासिंग तात्काळ सुरू करून प्रवासी व रिक्षा चालकांना दिलासा द्यावा ही विनंती। धन्यवाद।